शरदजी भगत साहेब ज्यांचं नितांत प्रेम आहे या क्रीडा स्पर्धेवर, त्यांच्या माध्यमातून हे चषक गौरव गौरव मिनिट मॅचला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षात थोडस परिवर्तन करू. ऐकूयात आपण कुमार बाबरे सर यांचा आवाज. धन्यवाद. आवाज आपण संपूर्ण मागील संपूर्ण मॅच मध्ये ऐकलात. खऱ्या अर्थाने मध्यांतर सत्रामध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. सत्रामध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1. भव्य दिव्य ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत आपण सुनीलजी माली सर असतील, नकुलजी भांडे सर आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड असेल, सर्वांचं करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरुमे देवम सर्वकार्येषु सर्वदा. खऱ्या अर्थाने नक्की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणराया बाप्पाला वंदन करूया. आणि त्याचबरोबरीने कपाळी केशरी गंध अमाशुभ छत्रपतींचा छंद. आमच्या मुखात एकच जगदंब जगदंब. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा लेख शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. स्वराज्य रक्षक शिवछत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या वतीने करूया तीव्र मानाचा मुजरा. आणि ही खेळपट्टीला देखील वंदन करतो आणि मी माझ्या समालोचनाला या ठिकाणी सुरुवात करतो. भगवा चषक 2026 खऱ्या अर्थाने मुरबाडकरांसाठी ही परभणी आपण पाहत असतो सातत्याने 31व्या पर्वामध्ये. नक्कीच आज ही स्पर्धा आपण पाहतोय आणि 31व्या पर्वामध्ये देखील 30 दशक तोच दरारा या स्पर्धेचा देखील पाहतोय. एक नामांकित स्पर्धा मुरबाड तालुक्यामधील आणि खऱ्या अर्थाने सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी उत्सुक एक्साइटमेंट असतात आणि आज सर्वांना योग इथे झुलून आलाय. खऱ्या अर्थाने मागील मॅचमध्ये जबरदस्त भावुक विपक्ष आपण जो मात्र शास्त्रीनगर या संघाला पहिला आणि शास्त्रीनगर संघाने एक दमदार विजय प्रस्थापित केला. आणि त्यानंतर नक्कीच इन ॲक्शनमध्ये आता 2 टीमला पाहतो. साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या विपक्ष अरुष 11 खाटेगर बॅकफुटवर कट केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन सेट होता त्याच्या आवाकाच्या बाहेर अत्यंत इथे सुंदर वापर केले बॉटमॅनचं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवून देण्यामध्ये यश प्राप्त केलंय. पहिल्या बॉलवर गोड सुरुवात आलाय. पहिल्या बॉलवर साई स्पोर्ट्स सरगाव संघासाठी 4 चौकार. अंतर कापून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर मयूरजी मार्के सर असतील, रॉकी सर असतील, सर्वांचं करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेमध्ये भगवा चषक 2026 मध्ये. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवला. डीप मध्ये प्रोटेक्शन वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल
परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि बॉल गेला विराट कोहली रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे. हा देखील आलाय 4 चौकार. आई आणि पराग ही जोडी ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये सनी बॉलिंग ट्रॅकवर. खऱ्या अर्थाने नक्कीच या संघाचा आपण विचार केला तर नक्कीच नुकताच आंबेडकर चषक देखील मागील आठवड्यामध्ये पार पडला आणि त्या स्पर्धेचे रनरअप राहताना आपण खाटेकर या संघाला पाहिला. विनायक खाटेकर होता कॅचवर आला आणि नाही करे चूक आणि टिपलाय जेल आणि संपलाय खेळ. पहिला ब्रेक तो मिळून दिलाय गोलंदाज खऱ्या अर्थाने सनीने. साई बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसतोय साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाला. जी आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो, परंतु या खेळपट्टीचा भरपूर अनुभव देखील या संघाकडे आहे, म्हणजे खाटेकर या संघाकडे. आणि त्याचा पुरेपूर वापर करताना या मॅचमध्ये भगवा चषक 2026 मध्ये आपण नक्कीच पाहू शकता. आजचा दिवस क्रमांक 1 भरपूर जणांचे स्वप्न असतात. प्रत्येक जण भगवा चषकाचे मानकरी होण्याचं स्वप्न पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये एकूण 72 संघ खेळताना देखील आपण इनॅक्शनमध्ये पाहणार आहोत. सध्याच्या घडीला 8 संघ इनॅक्शनमध्ये पाहतोय. प्रथमतः आपण पराग इलेव्हन भालूक आणि त्यांच्या विपक्ष जय गावदेव शास्त्रीनगर या संघाला पाहिलं. त्यानंतर साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या विपक्ष अरुष इलेव्हन खाटेकर दुसरा सामना रंगेल. त्यानंतर तिसरा सामना असेल आदर्श इलेव्हन दानोली त्यांच्या विपक्ष एस इलेव्हन चाफेवाडी आणि त्यांच्या विपक्ष. चौथा सामना म्हणजे असेल चेंद गेम खानदारे आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान कोरावळे. असे 8 मातब्बर संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधले 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहणार आहोत. खूप चांगली मॅच रंगेल आजच्या दिवसामध्ये. हो यावेळेस इथे पाहिलं नक्कीच चांगला टप्पा चांगला इथे नक्कीच शोधलाय गोलंदाज सनीने आणि अप्रतिम गोलंदाजी. नियंत्रण चांगलं आहे सनीचं. आणि खऱ्या अर्थाने आंबेडकर चषकामध्ये या नावाची चर्चा आपण सातत्याने ऐकत होतो, परंतु आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये सनी अफलातून कामगिरी करतोय. वॉट बॉलिंग. पुढ्यात टाकला होता, समोर खेळला, बॅकलिपला खाली ठेवलं, उडवलाय बॉल आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो आणखीन एक दर्जेदार सरलगाव संघासाठी आनंद देऊन जाणारा 4 चौकार. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला म्हणायला हरकत नाही. धावफलकावरती 13 धाबा जोडल्या जातात एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये आपण चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही, कारण की एक प्रेशर निर्माण झालं होतं साई स्पोर्ट्स सरगाव या संघासाठी. क्रमांक 1च्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर नक्कीच प्रत्येक टीमवर इथे प्रेशर निर्माण होतं आणि त्यानंतर देखील स्वतःला सावरत होता, परंतु हे मान्य नाही सनी गोलंदाजाला. शेवटच्या बॉलवर देखील विकेट टिपली जाते, कॅच टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 आता मैदानामध्ये बसतो. बॅटिंग करत असताना टीम साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाला उल्हास बॅक टू द डगआउट. जॉबमध्ये ते नक्कीच सध्याच्या घडीला बिझी आहेत, परंतु भगवा चषकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना डीजे धनू यांना देखील आपण पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. खूप चांगलं मैदान सजावट देखील पाहतोय. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा स्टँड देखील पाहतोय. विराट कोहली व रोहित शर्मा स्टँड देखील पाहतोय. या स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड स्टँड देखील पाहतोय. युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग स्टँड, त्याचबरोबरीने आयुष म्हात्रे आणि हा देखील स्टँड या स्पर्धेमध्ये पाहतोय. भरपूर चांगली मैदान सजावट सातत्याने या चषकाचे नक्कीच आपण उल्लेख करत असतो. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये एक नामांकित स्पर्धा. अवघ्या मुरबाड टेनिस क्रिकेटच मध्ये नाही तर नक्कीच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील या स्पर्धेचं नाव घेतलं जातं आणि आज ती स्पर्धा देखील आपण एन्जॉय करत आहोत. सध्याच्या घडीला नक्कीच
बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाची एका ओव्हरनंतर धावफलकावरती 13 धाबा जोडल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 अजय बॉलिंग मार्कवर. अजयचा पहिला बॉल शॉर्ट अँड फोल होता. हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळतंय. चांगलं इथे बॅकअप देखील विकेट किपरच्या भूमिकेत जगदीश भाग्यवंत या खेळाडूला देखील पाहू शकता. सातत्याने या नावाची चर्चा मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. असे भरपूर खेळाडू असतात, असे भरपूर एक नामांकित जे मात्र खेळाडू असतात ज्यांचा उल्लेख आपण जरूर करूयात या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट अँड फोल बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल अलाय आणि नाही करत चूक. टिपला जाईल जेल आणि संपला जाईल खेळ. पराग बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की थोडीशी बिकट अशी अवस्था म्हणजेच बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाची पाहतो या मॅचमध्ये. आणि चांगला एक दबदबा निर्माण करताना अरुष 11 खाटेकर या संघाला पाहतोय. कारण की एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन संघ इन ॲक्शनमध्ये आपण खेळताना पाहतोय. चांगला खेळ सातत्याने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हे दोन संघ करत असतात, परंतु आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत आणि योग आहे भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान 16 आणि दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करताना या दोन संघांना पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल गुडल्या स्पॉटमध्ये पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहिलं आणि स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. चांगले ते अँगल क्रिएट करण्याचं काम सध्याच्या घडीला गोलंदाज पराग करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये सेकंड स्पेलमध्ये जो मात्र परागला आपण पाहू शकता. अजय असेल, माफ करा. ओहो, फुल टॉस होता लोवर, अगदी डीप मध्ये ट्रॅव्हल केले, खाली क्षेत्र निवडलं, त्यावर प्रहार केला आणि बॉल गेला वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. जास्तीचा वेळ घेऊ नका. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 2. यावेळी इथे नक्कीच विकेट किपरचं जजमेंट थोडं खराब येतं. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आणि बॅकअप दिलं, जजमेंट थोडं चांगलं येते, परंतु नक्कीच व्हाईट बॉल पंचांचे 2 हात समांतर असतील आणि 1 धाव अवांतर देखील या ठिकाणी मिळेल. म्हणजे या अनुषंगाने 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाचं देखील पाहतोय. विशालचं कौतुक करावं लागेल, कारण की आपली टीम थोडी संकटात होती आणि ते देखील या खेळाडूंनी जाणलं होतं आणि चांगलं इथे संकट मोचकची कामगिरी देखील करताना आपल्या संघासाठी विशाल. आणि आता नॉनस्ट्राइक एंडला बॅटर आपण अक्षयला पाहतोय. त्याने अद्याप कोणता चेंडू फेस केला नाहीये. अक्षयसाठी पहिला बॉल असेल, पहिला चेंडू फेस करत होता, परंतु नक्कीच बॅकफुटवर गली आणि पॉइंटच्या मधनं कट करायचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु अयशस्वी हा प्रयत्न ठरला गेला. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 25 लॉस ऑफ 3 विकेट. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती चांगली म्हणायला हरकत नाहीये, म्हणजे स्थिती
धावफलकाची, कारण की विकेट आतापर्यंत 3 गेल्यात. प्रथमतः बॅटिंगसाठी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं साई याला पाहिलं, साईने आपली विकेट गमवताना पाहिलं. 2 चौकार साईच्या बॅटमध्ये जरूर पाहिले. त्यानंतर परागाला त्याच्या बॅटमध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. उल्हास याने देखील आपल्या संघाची साथ सोडली, त्याच्या बॅटमध्ये देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. परंतु हे जाणलं होतं अक्षय आणि विशालने, आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना देखील या 2 खेळाडूंना या मॅचमध्ये पाहतोय. आता षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर विनायक खाटेगरे या नावाची चर्चा आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ऐकत असतो, पाहत असतो. परंतु आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी जो मात्र मैदानामध्ये उतरला. मागील आंबेडकर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील म्हणजे एक सायकल होती, आणि ती सायकलचा मानकरी जो मात्र विनायक खाटेगरे जो मात्र राहिला होता. परंतु त्याच अनुषंगाने एक वेगळी झलक आता भगव्या चषकामध्ये देखील दाखवावी लागेल, यात काही शंका नाही आहे. यावेळेस पाकूटवर कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक फंबर होतोय, त्याला चकून हुलकावणी देऊन बॉल होते फरार. विराट कोहली स्टँड पलीकडे, हा येतोय 4 चौकार. चांगला इथे चांगली इथे बॅटिंग. आता थोडंसं इथे नक्कीच लक फॅक्टर देखील ऑन होताना सरळगाव या संघाचं पाहतो. या मॅचमध्ये नशिबाची साथ इथे मिळते म्हणजे सरळगाव या संघाला, यात काही शंका नाही आहे. कारण की धाव कुठने येवत कसे येवत येणं गरजेचं राहील, महत्त्वाचं राहील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचा संपर्क नाही आहे. इथे पाहिलं त्यानं स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे नक्कीच बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपर जगदीश भाग्यवंत याच्या हातामध्ये. हा इथे डॉट बॉल. विनायक खाटेगरे याच्यावर थोडंसं आक्रमण चढवायचा प्रयत्न पहिल्या बॉलवर विशालचा राहिला. त्यानंतर नक्कीच विनायक खाटेगरे देखील स्वतःमध्ये एक वेगळी झलक सांगून देते. पुन्हा एकदा डॉट बॉल कमबॅक केलंय. थोडंसं व्यत्यय येताना विनायकला मग पाहतोय. सध्या आपण पाहिलं नक्कीच धावफलकावरती 29 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यात 2.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 5 षटकांची मॅच असेल. भरपूर नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न बॅटिंग मार्कवर आपण साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाचं पाहतोय. सातत्याने तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो, वेळेचं भान ठेवा. सर्वांना विनंती असे, वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील, कारण की एक चांगली शिस्तप्रिय स्पर्धा मुरबाड तालुक्यामध्ये, एक नामांकित स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी वेळ वाचवणं सर्वांना महत्त्वाचं राहील. ओर द विकेट धीम्या गतीचा बॉल चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु हे नक्कीच पंचांनी त्या ठिकाणी तपासणी केली. वाईटचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या मात्र पुढे सरकेल, यात काही शंका नाही आहे. टीमच्या टोटलमध्ये 13 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली ती स्थिती म्हणायला हरकत नाही, कारण की 3 विकेट गेल्यानंतर देखील कोणताही दबाव दिसू येत नाहीये. यावेळी ऑन साईडला होक केलाय आणि थेट धाव देखील बोक केल्यात. बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. पुन्हा एकदा चेंज द पेस, पुढे टाकला, समोर लॉफ्ट केलाय, बिग हिट केलाय, उडवलाय बॉल आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो ए 1 क्वालिटीचा विशालच्या बॅटमधनं ब्रँडेड षटकार. चांगली इथे बॅटिंग म्हणायला हरकत नाही विशाल या खेळाडूची. ओहो, सॉफ्ट हँडने इथे लॉफ्ट केलंय, ऑन साईडला वळवलं, डीप मध्ये प्रोटेक्शन, वेगाने बॉल पर्यंत आला. एकतर सिंगल, दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर, परंतु मान्य नाहीये, जे मात्र विशालला नकार दिलाय. एकच धाव घेतली जाईल.
सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच चांगली इथे बॅटिंग विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याची विकेट इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी नक्कीच अवघड ठरू शकतं, खडतर प्रवास ठरू शकतो. त्याच अनुषंगाने विशालने स्वतः नकार दिला, कारण की अजूनही एक बॉल शिल्लक आहे आणि तो चेंडू जर तुम्ही फेस केला तर नक्कीच एखादा मोठा फटका आला तर चांगलं आपण मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने ते टार्गेट सेट करू शकतो. बाकफूटवर ऑन साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न वलवलाय स्वतः जगदीश भाग्यवंत, बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी ते निघालाय जरूर आणि नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी 2 धावा मध्ये कंप्लीट करताना आपण पाहिल्या. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 43, लॉस ऑफ 3 विकेट 43 या आकड्यावर आणि नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये जात आहे. तोपर्यंत आपण एक संधी देऊया डीजे धनू यांना. हेलो चेक 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 माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हॅलो हॅलो धन्यवाद. सनी सेकंड स्पेल मध्ये आलाय. वैयक्तिक सेकंड स्पेल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने इथे इनफिल्ड मध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हर मध्ये टिपला जाईल आणि संपला जाईल विशालचा खेळ. प्राइज विकेट मॅचची सध्याच्या घडीला विशाल ज्याने अक्षरशः आपल्या संघासाठी एकटा खिंड लढत होता आणि त्याची विकेट घेणं महत्वाचं होतं आणि ते जाणलं होतं. त्याच अनुषंगाने कॅप्टनने विश्वास संपादित केला होता सनीवर आणि सनीने पहिल्या बॉलवर आपलं काम केलंय. बॅक टू द डगआउट मात्र विशाल. पहिल्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर नक्कीच आता थोडंसं पुन्हा एकदा मनोबल वाढलं असेल सनीचं, कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाज कोणताही पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करतो तेव्हा मात्र नक्की आत्मविश्वास जो मात्र गोलंदाजाचा वाढत असतो. यावेळी इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही. चांगला इथे अँगल क्रिएट करतोय, कारण की आतल्या बाजूने लेन बॉलचा वापर करतोय, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करतोय किंवा बाहेरच्या बाजूने बॉल फेस करतोय, आतल्या बाजूने नक्कीच बॉल काढण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला, उंची जास्त, अंतर देखील पाहणं गरजेचं राहील. फिल्डर बॉलकडे पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल गेला थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार.
पुन्हा एकदा ऑन साइडला खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रावर प्रहार. बॉल गेला थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4 चौकार. चार चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 53. लॉस ऑफ 4 विकेट 53 या आकड्यावर. ओहो, यावेळी इनसाइड आउटचा अप्रतिम देखना फटका. 2 फिल्डर त्यांच्या मस्तकावर फ्लाय होईल. बॉल होते फरार. आणखीन एक येतोय इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार 4. स्पोर्ट्स सरलगाव या संघाची देखील पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 57. लॉस ऑफ 4 विकेट 57 या आकड्यावर. शेवटचा बॉल सनी बॉलिंग मार्कवर सेकंड स्पेल मध्ये आलं वैयक्तिक. राईट ओव्हर द राऊंड द विकेट. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक होता. पुन्हा एकदा पायावरती जाऊन बॉल अदलतोय. लाऊड अपील केली जाते विकेट किपर जगदीश भाग्यवंत यांच्या माध्यमातून. परंतु नक्कीच पंच देखील तटस्थ असतील. योग्य ते डिसिजन आमच्यापर्यंत सातत्याने हे 2 पंच पोहोचवत असतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नेह स्वागत. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली जाईल. धावफलकावरती संत गतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 58-58 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात. आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट झाली. 5 षटकांची मॅच असेल आणि चांगला इथे रन रेट 14.50च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना साई स्पोर्ट्स सरलगाव या संघाला पाहिलं. षटक क्रमांक 1 मध्ये थोडीशी ढासळलेली परिस्थिती. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा बाकफुटवर आलेला हा संघ साई स्पोर्ट्स सरलगाव संघ. आणि षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना आणि 4 मध्ये देखील कमबॅक केलं. विशालची अफलातून बॅटिंग. त्यानंतर क्षितिज कंटे या नावाची दखल पुन्हा एकदा घेण्यास भाग पाडणार आणि नक्कीच कॅटेगरी या संघाला ओळख पटवून देणारे 2 फटके देखील क्षितिज कंटेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक 5 रोहित बॉलिंग मार्कवर. राईट राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर हुक केलाय आणि थेट 6 धावा बुक केल्यात. लांबच लांब दूरच दूर. स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. हलाय षटकार 6. नक्कीच क्षितिज कंटे या नावाची आपण चर्चा करत होतो. मुरबाड टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजून ठेवणारा हा खेळाडू आणि आज पुन्हा एकदा भगवा चषक 2026 मध्ये आपली नावाचे परिचय देताना या मॅच मध्ये पाहतोय. आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय आणि 333च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग देखील करताना या मॅच मध्ये आपण क्षितिज कंटेला पाहतोय. 6 बॉल आणि 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलंय. धावफलकावरती धावसंख्या 64. लॉस ऑफ 4 विकेट 4.1 बॉलचा खेळ झालाय समाप्त. षटक क्रमांक 5 मध्ये आपण रोहित याला पाहतोय. पहिल्या बॉलवर इथे आक्रमकता स्वीकार करताना क्षितिज कंटेला पाहिलं. चांगली इथे फलंदाजी सातत्याने या खेळाडूची पाहत असतो. परंतु आज पुन्हा एकदा इथे चर्चा करण्यास भाग पाडावी लागेल आणि त्याच अनुषंगाने ते फटकेबाजी सुरू आहे. परंतु आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये जेव्हा कोणताही बॅटर पहिल्या बॉलवर षटकार ठोकत असतो किंवा कोणताही गोलंदाज नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त करत असतो तेव्हा दोघांचा इथे मनोबल वाढत असतो. परंतु या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर षटकार ठोकून इथे आत्मविश्वास जो मात्र वाढताना क्षितिज कंटेचा या मॅचमध्ये पाहतोय. परंतु अजूनही 5 बॉल शिल्लक असतील. 5 बॉलमध्ये नक्कीच मोठे फटके मोठे आक्रमकता इथे स्वीकार करेल का जे मात्र येणारे 5 बॉल इथे सांगून जाते. रोहित बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 5 मध्ये राईट राऊंड द विकेट. भारताचं नेतृत्व करणारा नक्कीच रोहित शर्माची जर्सी नावाप्रमाणे नक्कीच त्याने देखील अंगावर परिधान केले. परंतु नक्कीच नावेला साजेशी अशी कामगिरी देखील या मॅचमध्ये करणं तितकंच महत्त्वाचं राहील.
पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. कमबॅक करणं महत्त्वाचं राहील. क्षितिज कंटेची विकेट महत्त्वाची असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल गुडल्या स्पॉटमध्ये पडला. त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॉल थेट जाऊन विसावतोय विकेट किपर जगदीश भाग्यवंतच्या हातामध्ये. परंतु पंचांचा नक्कीच वाईट बॉलचा इशारा आलाय. 2 हात समांतर 1 धाव अमांतर. धावफलकावरती धावसंख्या 65 लॉसअप 4 विकेट. नक्कीच चॅलेंज केले जाते पंचांच्या डिसिजनला. या ठिकाणी टेक्निकल टीम टेंक्रिक वाहिनी ही आमच्यासोबत जॉईंट असेल आणि नक्कीच इथे चेक केलं जाईल. मुरबाडकरांची पसंती सातत्याने टेंक्रिक लाईव्ह यांचा आपण जरूर चर्चा करत असतो, उल्लेख करत असतो आणि क्वालिटी आणि क्लिअरिटीचं नाव म्हणजेच टेंक्रिक लाईव्ह. आणि आज भगवा चषकमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकता. आणि सर्वांचं करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. कॅमेरेमॅनच्या भूमिकेत अवघ्या 6 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. या स्पर्धेचं नक्कीच हे वैशिष्ट्य आणि नक्कीच वाईट बॉल असेल. चला पंच, या स्पर्धेचं नक्कीच वैशिष्ट्य आणि एक मुरबाडकरांसाठी परभणी आणि आजचा दिवस क्रमांक 1. प्रत्येक मुरबाडकरांचे मुरबाडकरातले खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज तो योग इथे जुलून आलाय. खूप चांगली इथे मॅच आता सध्याच्या घड्या देखील मैदानामध्ये रंगताना आपण साई स्पोर्ट्स सरळगाव आणि त्यांच्या विपक्ष अरुष इलेवन खाटेकर या संघाला पाहतोय. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला बोलवलाय, टर्न केलं, डीप वरनं फिल्डर येतो वेगाने आणि लॉंग लेगला बॉल गॅदर केलं जातं. एक सिंगल फेकी थोडी ॲक्युरेट आणि डिले पाहायला मिळते. तोपर्यंत दुसऱ्यासाठी निघाला होता आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 67 लॉस ऑफ 4 विकेट 67 या आकड्यावर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही आहे. जेव्हा टीम संकटात होती तेव्हा मात्र विशालने कामगिरी केली आणि त्यानंतर विशालने साथ सोडली. त्यानंतर क्षितिज कंटेने कामगिरी केली. याला म्हणतात कॉन्ट्रीब्युशन. आपल्या संघासाठी देताना हुक केलंय. उंची जास्त, अंतर कमी, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि अगदी काळूकानं रिजनला टिपला जाईल झेल आणि संपला जाईल क्षितिज कंटेचा खेळ. हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर गेलाय. चांगली ते बॅटिंग ज्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. परंतु नक्कीच 4.3 बॉलवर आपल्या संघाची साथ सोडली. आता न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय चेतन. अजूनही 3 बॉल शिल्लक असते. धावफलकावरती चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये देखील यश होताना आपण सरळगाव या संघाला पाहतो या मॅचमध्ये. चेतन, चला जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल मित्रांनो, सातत्याने सूचना द्यायला लावू नका. पुढील बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हुक केलं आणि थेट 6 धाव देखील बुक केलेत. फिल्डर के मस्तक पे दस्तक. बॉल होईल छूमंतर सीमा रेषा पलीकडे. हा येतोय षटकार. निवली संघ आणि त्यांच्या विपक्ष SS11 चाफेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेचच आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करणार आहोत. पंच ओके, बॅटिंग रिव्ह्यू असेल. या ठिकाणी टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. या ठिकाणी चेक करत आहोत आपण. चला नेक्स्ट मॅच आदर्श 11 धानवली त्यांच्या विपक्ष MS11 चाफेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत.
चांगली मॅच आपल्या भेटीला येईल यानंतर त्यात काही शंका नाही आहे. कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आपण पाहत असतो आणि कित्येक वेळा एकमेकांविरुद्ध मात देताना देखील या दोन संघांना पाहत असतो. परंतु आज पुन्हा एकदा योग जुलून आलाय आणि योग आहे भगवा चषक 2026. नो बॉल असेल पंच. चला लक फॅक्टर ऑन. सध्या नक्कीच नो बॉलवर देखील एक षटकार येणं म्हणजे नशिबाची साथ लागते आणि ती नशिबाची साथ साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला आपण मिळताना पाहतोय. पहिल्या बॉलवर चेतनच्या बॅटमन आलेला षटकार आणि त्यानंतर चेतनसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी म्हणजे फ्री हिट बॉल असेल. उघडा डोले पाहण्यात येणारा चेंडू असेल फ्री हिट. चेतन ज्यांनी मागील बॉलवर षटकार ठोकला त्याच्यासाठी संधी इथे निर्माण होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल चांगला इथे नक्कीच बॉल फेस केला. चांगली इथे लाईन चांगला इथे टप्पा नियंत्रण इथे शोधताना आपण रोहितला पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच आता हा डॉट बॉल थोडासा असरा देणारा डॉट बॉल म्हणजेच अरुष 11 खाटेकर या संघासाठी यावेळेस इथे नक्की डाऊन द लेग स्टिक त्या सोडून जातोय आणि वाईट बॉल असेल. रॉकी सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंच आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच धर्मेंद्र वर्मा सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण मयूरजी मार्के सरांना देखील पाहू शकता. ओहो यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे टप्पा इथे फेस करताना पाहिलं. काहीतरी एक वेगळी संकल्पना असू शकते. थोडं मनामध्ये थोडंसं नक्कीच काहीतरी वेगळं असू शकतं कारण की आतापर्यंत रोहितने 18 धावा खर्च केल्यात आणि त्याच अनुषंगाने अजूनही 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचं मानस आणि धाडस जे रचले परंतु यश इथे प्राप्त होत नाही. हलक्या हाताने ते नक्कीच बॉल फेस केला होता. अगदी स्लोवर गतीचा बॉल होता आणि त्याच अनुषंगाने नक्कीच बॅटरला या ठिकाणी चकोऱ्यामध्ये यश प्राप्त करताना देखील आपण पाहिलं. हा आलाय डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 5 मध्ये धावफलकावरती धावसंख्या 76 76 या आकड्यावर आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच. चला मित्रांनो विनंती असेल शेवटचा कॉल असेल. आदर्श 11 धानिवली त्यांच्या विपक्ष MS 11 चाफेवाडी संघ ऑन साइडला बोलवलंय. खाली क्षेत्र त्यावर प्रहार आक्रमण आणि बॉलला पाठवून दिलं थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय दन 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 करीत 4 चौकार. सन्माननीय पवनदादा माळी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. आदर्श 11 धानवली आणि त्यांच्या विपक्ष MS चाफेवाडी. चांगली मॅच आपल्या भेटीला येईल यात काही शंका नाही आहे. धानवली कॉल करेल. ओके हेड असा कॉल आणि हेड टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच तुमच्या गावामध्ये देखील एक चांगली स्पर्धा भरत असते परंतु आज सुनील माली क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026 हे दमदार आयोजन 31वा पर्व कसं वाटतंय? छान वाटतंय. चांगलं नियोजन करतात सुनील माली सर. दरवर्षी करतात असं काही नाही पण यावर्षी चांगले त्यांचे संकल्पना आहे. यावर्षी माळशेज गट आणि MGC गट हे दोन्ही गट एकत्र खेळून ही टुर्नामेंट भरवली आहे आणि ओपनचंही असेल. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज खऱ्या अर्थाने पाहिलं सुनील माली क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2026
टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 1 मध्ये आपण नक्कीच नेक्स्ट मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. धन्यवाद. आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं भगवा चषक 2026 नकुलजी भांडे सर आणि सुनीलजी माली सर यांनी साकार केलेली स्पर्धा, अगदी शिस्तप्रिय स्पर्धा. आणि जर या स्पर्धेमध्ये नक्कीच जेव्हा कोणताही टीम आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पंच मित्रांनो, नक्कीच पंचांच्या माध्यमातून काही चुका होत असतील, कारण की माणूस म्हटलं की चुका होणारच. आणि पंचांकडनं देखील काही चुका जर होत असल्या तर नक्कीच मॅनेजमेंट कमिटी देखील इथे डिसिजन घेऊ शकते, कारण की या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तब्बल 6 कॅमेऱ्याने नक्की ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. आणि योग्य तो डिसिजन मॅनेजमेंट कमिटी ही देऊ शकते, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. एक चांगली संकल्पना, एक चांगलं इथे नक्कीच नियोजन आणि दमदार आयोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. भगवा चषक एक ठाणे जिल्ह्यापुरती नाही तर महाराष्ट्रभर एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आता तयार झाली आहे. खऱ्या अर्थाने ऑन स्क्रीनला आपण पाहतोय हॉटेल वृक्षवल्ली मुरबाडकरांचं नक्कीच 5 स्टार हॉटेल म्हणून या हॉटेलची आपण नक्कीच सातत्याने ओळख पाहत असतो. आणि आज 10 क्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीनला देखील त्या हॉटेलचं आपण नक्कीच छायाचित्र इथे पाहतोय. चांगलं इथे स्वादिष्ट जेवण या ठिकाणी मिळत असतो. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला देखील आस्वाद घ्यायचा असेल तर जरूर एकदा हॉटेल वृक्षवल्लीला भेट द्या. चला, जास्तीचा वेळ नाहीये, वेळ वाचवणं इथे महत्त्वाचं राहील. टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट, सो प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व द्या, सातत्याने चांगलं जातं, कारण की मॅनेजमेंट कमिटी भरपूर मेहनत घेत असतात. आणि बाड लाईट अपीलच्या आतमध्ये नक्कीच प्रत्येक स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न, प्रत्येक मॅच कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असतो. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य अमूल्य राहील. ऑन साईडला बोलवायचा प्रयत्न, इथे नक्की फटका फसला होता, उंची जास्त होती, परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करत होता. आणि त्यानंतर प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतो मॅच बॅटिंग करत असताना म्हणजे खाटेगिरी या संघाचा मग उल्लेख करूया, कारण की आंबेडकर चषक मागील आठवड्यामध्येच नक्कीच पार पडला. आणि त्या स्पर्धेचं रनरअप जे मात्र आपण खाटेगिरी या संघाला पाहिलं होतं. आणि चांगली मॅच देखील आपल्या भेटीला आली होती. फायनल मॅच कशी असावी तर नक्कीच ते एकदा जरूर पहा मित्रांनो. पहिल्या बॉलवर एक सिंगल. ओहो, यावेळेस महत्वाची विकेट इथे गोल्डन विकेट आणि गोल्डन रनचा शिकार होतो. पहिल्या बॉलवर विनायक खाटेकरने विकेट इथे सॅक्रिफाइस केले. बॅक टू द डगआउट विनायक. विकेट एक महत्वाची विकेट होती आणि ती विकेट टिपण्यामध्ये यश म्हणजेच पहिला ब्रेक थ्रो मिळवून देण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाजाला. चेतन बॉलिंग ट्रॅकवर ज्याने मागील खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता.
आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा आणून ठेवायचं काम त्या षटकाराने केलं होतं. आणि याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना 80 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आणि 81 धावांचं लक्ष्य जे मात्र समोर ठेवलं गेलंय. इथे बाकलिपला खाली ठेवलं, इनसाइड आउटचा अप्रतिम फटका लावून द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल जगदीश भाग्यवंत या खेळाडूची चर्चा सातत्याने आपण ऐकत असतो, पाहत असतो, परंतु पुन्हा एकदा भगवा चषक 2026 मध्ये नक्कीच चांगले इथे कामगिरी करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो माणसाचा आणि तो अनुभव क्रिकेटमध्ये जगदीश भाग्यवंत या खेळाडूला इथे पणाला लावावा लागेल या मॅचमध्ये, यात काही शंका नाही आहे. कारण की पहिल्या बॉलवर संकट आलंय, संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना आयुष 11 खाटेकर या संघाला पाहतोय. कारण की मॅचची महत्त्वाची विकेट होती आंबेडकर चषकामध्ये. या खेळाडूने नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील राहिला होता विनायक खाटेकर. ऑन साईडला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि बॉलला टर्न केलाय आणि बॉलला थेट आसमान दाखवलंय. यावेळेस आलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. चांगली ते फटकेबाजी, कारण की खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर शेवटचं षटक या खेळाडूने केलं होतं रोहितने. त्याच्यावर आक्रमकता स्वीकार केली होती आणि त्यावेळी आता फलंदाजी रोहित करतोय आणि तो देखील आक्रमकता स्वीकार करताना पाहतोय रोहित. स्पीजिटचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न, विकेट किपरचं बॅकअप चांगल्या पद्धतीने, एफर्ट चांगले होते परंतु यश इथे प्राप्त नाही. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्या पहिला गडी बाद झाला. त्यानंतर संकट आलं होतं म्हणजे बॅटिंग करत असताना म्हणजेच आयुष 11 खाटेकर या संघावर, परंतु नक्कीच त्यानंतर कमबॅक करण्यासाठी आपण रोहित याची फटकेबाजी देखील पाहायला मिळते. कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील आतापर्यंत 7 धावा आल्यात. ओहो, इथे नक्कीच स्लॉटमध्ये होता परंतु बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही आहे. सातत्याने स्विंग अँड मिस फटके खेळले जातात, पुढ्यात टाकले जाते बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला जातोय, चांगला इथे प्रयत्न देखील म्हणायला हरकत नाही. गोलंदाज चेतनच्या बॅटमध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये षटकार आला. त्यानंतर नक्कीच एक चांगलं इथे नक्की कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले, कारण की षटकार देखील खेळलाय बॅटिंग करत असताना. त्यानंतर षटक क्रमांक 1 मध्ये नक्कीच P1चं षटक असतं तेव्हा मात्र नक्कीच प्रत्येक गोलंदाजावर एक प्रेशर असतं आणि कोणत्याही प्रकारचा प्रेशर नाही. माइंड सेट केलं होतं जे मात्र गोलंदाज चेतनने आणि खूप चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही चेतनची. बॅटर न्यू गोलंदाज माफ करा क्षितिज कंटे या खेळाडूची आपण नक्कीच खेळाच्या पूर्वार्धामध्ये देखील चर्चा केली होती. कित्येक स्पर्धा मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी गाजवल्यात, कित्येक स्पर्धा नक्कीच आपल्या गावासाठी खेळल्या, कित्येक स्पर्धा आपल्या नावाचा परिचय देण्यासाठी खेळलाय. परंतु आज पुन्हा एकदा नक्कीच भगवा चषक 2026 मध्ये नक्कीच या खेळाडूला कामगिरी करावी लागेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये याची देखील वॉट बॅटिंग, काय बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु आता गोलंदाजी करावी लागेल. ओर द विकेटसाठी शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच थोडंसं इथे मनामध्ये काक्ष असेल जगदीश भाग्यवंत काहीतरी सांगताना. क्षमता पंचांकडे मागणी नक्कीच इथे टाकताना जगदीश भाग्यवंत या खेळाडूला पाहतोय, परंतु नक्कीच यावेळी डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही क्षितिज कंटे या गोलंदाजाची. या ठिकाणी नक्कीच आपण चेक करत आहोत. पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं जातंय.
फेअर बॉल असेल. योग्य तो डिसिजन सातत्याने जे मात्र पंचांच्या माध्यमात आपण पाहत असतो. थोडंसं पंचांना चॅलेंज जे मात्र दिलं होतं जगदीश भाग्यवंत या खेळाडूने, परंतु नक्कीच योग्य तो डिसिजन पंचांचा इथे फेअर झाला. एक रिव्ह्यू होता आणि तो देखील गमवताना आपण खाटेगिरी या संघाला पाहिलं. स्लॉट मध्ये होता, ऑन साईडला वळवले, खाली क्षेत्र निवडलं, त्यावर प्रहार केले जगदीश भाग्यवंत. याच्या बॅटमधून आलेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. खऱ्या अर्थात नक्कीच भरपूर पारितोषिक या स्पर्धेसाठी देखील आपण पाहतोय आणि मान्यवरावर या ठिकाणी नक्की VIP डाईजवर आमचे भरपूर या ठिकाणी पाहतो आणि ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज लाभलं आहे आणि ते यावेळी नक्कीच महत्त्वाची विकेट. जगदीश भाग्यवंत याला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच लेजंड खेळाडू आहे, चांगला अनुभव होता, परंतु त्या अनुभवाला नक्कीच इथे सातत्यात आणू शकला नाही जगदीश भाग्यवंत. आणि आता मात्र विकेट सोडताना या मॅचमध्ये तंबूच्या आश्रयाला गेलाय जगदीश भाग्यवंत. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक असतं. ते मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देणारं व्यक्तिमत्व प्रसिद्ध उद्योजक प्रदीपदादा शिरोशे हे मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. ज्यावेळेस भगवत चषकामध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर पाहिली, ते देखील आम्हाला प्रदीपदादा शिरोशे यांच्या माध्यमातून लाभली. यंदाच्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक असा फ्रीज आणि तो देखील प्रदीपदादा शिरोशे यांच्या माध्यमातून लाभला. सुनीलजी माळे असतील, नकुलदादा भांडे असतील आणि समस्त आंबेडकरांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. वेलकम प्रदीपदादा, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद निखिल ठोंबरे सर. खऱ्या अर्थात नक्की एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाचं नक्कीच आपण दबदबा आणि भगवा चषक मध्ये सातत्याने या स्पर्धेवर आशीर्वाद ठेवणारे प्रदीपदादा शिरोशे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत VIP डाईजवर आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेला भेट दिली आणि आजच्या दिवसाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. स्लॉटमध्ये होता, अगदी बॅटच्या टोला इथे ब्रश झाला, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठपोरा करतोय, परंतु त्यानंतर शॉर्ट थडम्याचा क्षेत्ररक्षक देखील आला बॅकअपसाठी. जजमेंट चांगलं होतं आणि नक्की डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु इथे कनेक्शन नाही आहे. फलकाचा विचार केला, धावसंख्या आता सध्याच्या घडीला जी मात्र जाऊन पोहोचली असेल म्हणजे खऱ्या अर्थाने पंधरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. क्षितिज कंटे चांगली इथे गोलंदाजी करताना देखील षटक क्रमांक 2 मध्ये पाहतोय. ओर द विकेटसाठी ऑन साईडला वळवले, पुन्हा एकदा मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. खऱ्या अर्थाने पाहिलं नक्की संत गतीने धावफलक इथे सुरू आहे बॅटिंग करत असताना अरुष 11 खाटेकर या संघाची. परंतु नक्कीच या मॅचमध्ये थोडं कमबॅक करायचं असेल तर आता आपले हात मोकळे करावे लागतील, कारण की आतापर्यंत थोडंसं जखडून ठेवलंय. नक्कीच त्यांच्यावर आक्रमकता स्वीकार करण्यासाठी आता विपुल शिंगोळे आणि रोहित या खेळाडूला इथे कामगिरी चोखरित्या आणि चोख भूमिका या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. पंधरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 1 मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 2 मध्ये देखील अप्रतिम आणि भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
मात्र गोलंदाज क्षितिज कंटेची सेकंड स्पेलमध्ये. आता सध्या पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर नक्कीच 22.00 म्हणजे 22ला देखील गाठलंय. आता थोडी अडचण निर्माण झाली असेल बॅटिंग करत असताना, म्हणजेच आयुष 11 खाटेकर या संघासाठी संकट मोचकची कामगिरी आता आपल्या संघासाठी या ठिकाणी करावी लागेल. यंगस्टर खेळाडू आहेत, सातत्याने प्राधान्य आपण खऱ्या अर्थाने या टीममध्ये म्हणजे यंगस्टर खेळाडूंना देत असताना जगदीश भाग्यवंत ऑल टीमला पाहत असतो. आणि विपुल शिंगोळे आता या खेळाडूला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघासाठी 18 बॉल आणि 66 धावा इथे काढून द्यावे लागतील. थोडा अवघड आहे, परंतु नक्की ज्या पद्धतीने स्वप्न पाहिले, स्वप्नांना आकार देण्यासाठी मेहनत करतायत आणि त्या मेहनतीचं फळ मिळण्यासाठी 18 बॉल आणि 66 धावा इथे चेस करावे लागतील बॅटिंग करत असताना. म्हणजेच आयुष 11 खाटेकर या संघाला तौफलकावरती 15 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये साई घुडे बॉलिंग मार्कवर आलाय. सध्या पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी जी मात्र गोलंदाज आपण चेतन लाटेची पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये क्षितिज कंटेची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. आता षटक क्रमांक 3 मध्ये साई गुडेचा पहिलाच बॉल अप्रतिम इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फिल्डर वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चांगला इथे वापर केला आउटफील्डचा आणि बॉलला पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. आक्रमकता स्वीकार केली. पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि थेट 6 धावा देखील बुक केल्यात. बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विपुल शिंगोलेच्या बॅटमधून आलेला हा संघर्षाचा एल्गार फुंकणारा षटकार. धन्यवाद. धावसंख्या 25, लॉस ऑफ 2 विकेट. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करायचं होतं. विपुल शिंगोळेचा देखील आपण उल्लेख केला होता. चांगला यंगस्टर खेळाडू देखील या टीम मध्ये सातत्याने आपण पाहत असतो, परंतु आज आपल्या गावासाठी हिरो बनावा लागेल. आपल्या संघाला इथे अडचण आली, अडचणीतून दूर करावा लागेल. त्या अनुषंगाने इथे नक्कीच विपुल शिंगोळे या खेळाडूंनी आपले हात खोललेत आणि 2 बॉलवर 10 रन्स इथे नक्कीच काढून दिलेत आपल्या संघासाठी. तर मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच अजूनही जिंकण्यासाठी म्हणजेच धावींची आवश्यकता असेल. 56 धावींची म्हणजे 16 बॉल आणि 56 धावांचं समीकरण मॅचमध्ये जिंकण्यासाठी इक्वेशन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच विपुल शिंगोळे या खेळाडूवर भरपूर सारी अपेक्षा असतील, भरपूर सारी जिम्मेदारी देखील असतील. तर सन्माननीय प्रशांतजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत. 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. ओहो, पुढे टाकला होता, समोर बॅकलिपला खाली ठेवलं, लॉंग ऑन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. विपुल शिंगोलेचं आक्रमण आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. पुढील बॉल ओहो, स्विंग अँड मिस, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटाने बॉलचं इथे कनेक्शन नाही आहे. विपुल शिंगोळे या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये, कारण की ज्या पद्धतीने नक्कीच या खेळाडूची आपण चर्चा केली, सातत्याने आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी देखील करताना या खेळाडूला आपण पाहिलं आहे. परंतु
आज आपल्या गावासाठी आणि येथे या नावासाठी कामगिरी करावी लागेल. ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर केलाय परंतु कनेक्शन हवं तसं नाही आहे. इथे बॅटच्या टोला ब्रश झाला, त्यानंतर बॉल जातो डीपमध्ये ट्रॅव्हल झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि एक सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही आहे. धावफलकावरती धावसंख्या 30 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये सुरू आहे आणि शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. धावफलकावरती थोडीशी ते नाजूक अवस्थामध्ये बॅटिंग करत असताना आयुष 11 खाटेकर या संघाची पाहतोय आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला 23.54च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. स्लॉटमध्ये सेमी हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल बेगीट खेळलाय परंतु इथे टीपला जाईल आणि संपला जाईल खेळ. विकेट, 1 मोर विकेट डाऊन. त्या अर्थाने आपण नक्कीच या मॅचचा जर विचार केला तर नक्कीच खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये तब्बल फक्त 15 धावा ज्या मात्र बॅटिंग करत असताना सरळगाव या संघाच्या धावफलकावरती होत्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि एक मोठी अशी मजल गाठली आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत आणलं गेलं. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना धावफलकावरती फक्त बॅटिंग करत असताना आयुष 11 खाटेकर या संघाची धावफलकावरती धावसंख्या फक्त 30 या आकड्यावर पाहतोय. आणि आता जिंकण्यासाठी 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये 51 धाबींची आवश्यकता असेल. 12 बॉल 51 धाबींची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीकरण थोडं अवघड झालंय म्हणजे खाटेकर या संघासाठी. चला जास्तीचा वेळ घेत आहेत, वेळ वाचवणं महत्वाचं राहील मित्रांनो. पहिला बॉल इथे नक्कीच बॅटला इथे ब्रश झाला, त्यानंतर फ्लंबर होते क्षेत्ररक्षक. चेस मोठी असेल परंतु नक्कीच वेगाने बॉलवर इथे पोहोचला. विराट कोहली स्टँड आणि रोहित शर्मा स्टँडच्या नक्कीच अगदी बाजूला हा बॉल अडवला गेला. तोपर्यंत या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकते. हलवार पद्धतीने संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना नक्कीच आयुष 11 खाटेकर या संघाची या मॅच मध्ये पाहतोय. आता समीकरण इक्वेशन पाहिलं, 11 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ओहो, स्लॉट मध्ये अप्रतिम फटका परंतु विशाल आहे तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, टिपला जाईल आणि संपला जाईल खेळ. विपुल शिंगोले बॅक टू द डगआउट. 1 मोर बिग विकेट डाऊन. विपुल शिंगोले बॉल. तर सन्माननीय जगन्नाथ गडगे सर नुकताच क्रीडानगरीमध्ये आणि मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थिती झाली. उपस्थित व्हा, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या सर, आपलं देखील वेलकम या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला फटका फसला होता परंतु वॅकंड एरियामध्ये बॉल पडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक जी मात्र धाव घेतली जाईल. सध्या आपण मॅचचं समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. थोडंसं इथे नक्कीच स्ट्रगल करताना आपण बॅटिंग करत असताना आयुष 11 खाटेकर या संघाला पाहतोय. रनरअप जरूर राहिले होते परंतु थोडंसं नतमस्तक होताना देखील या मॅचमध्ये सरळगाव या संघाच्या समोर ऑल साईडला बोलवले. पुन्हा एकदा इथे नक्कीच बॉलला फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केला. लक फॅक्टर ऑन होते परंतु सध्या पाहिलं तर नक्कीच नशीब आता आपल्या बाजूने वळेल का, म्हणजे खाटेकर या संघाचा हा देखील मोठा प्रश्न असेल. थोडासा हा चौकार आलाय परंतु चौकाराने धावफलक थोडीशी ते पुढे सरकताना देखील पाहतोय. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 7 बॉल 44 धावांची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर नक्कीच एक कारनामा झाला होता जेव्हा मात्र 6 बॉल 38 धावांची आवश्यकता होती. पहिला बॉल डॉट जाऊन देखील करण मडवीने नक्कीच तो बॉल त्या 6 बॉलवर नक्कीच धावा ज्या मात्र काढल्या होत्या आणि त्यानंतर एक इतिहास घडला होता. परंतु आज काही इतिहास असा भगवा चषक 2026 मध्ये पाहायला मिळेल का? धावफलकावरती 37 धावा आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 44 धावांचं इक्वेशन असेल.
81 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या थोडीशी ते नक्की बिकट अशी अवस्था बॅटिंग करत असताना आयुष 11 खाटेकर या संघाची या मॅच मध्ये पाहतोय. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलं. डीप मध्ये फिल्डर फक्त पाहत राहील. नो प्लस अलाय हा 4 4 चौकार. चॅलेंज केले जाते पंचांच्या डिसिजनला. वेस्ट ऑफ हाईट साठी पंचांनी जो मात्र नो बॉल घोषित केलं होतं परंतु त्याला इथे नक्कीच चॅलेंज दिले जाते. या ठिकाणी केलं जाईल. टेक्निकल टीम टेंक्रिक वाहिनी आमच्या सोबत जॉईंट असेल आणि खऱ्या अर्थाने नक्कीच चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी सातत्याने टेंक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून आपण मुरबाड नाही ठाणे नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर पाहत असतो आणि बाहेर राज्यामध्ये देखील यांची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहत असतो. नो बॉल असेल तर सन्माननीय जगन्नाथ गडगे सर आपणास विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला होता आणि पंचांना चॅलेंज केलं होतं. आतापर्यंत खऱ्या अर्थाने सकाळपासून पाहिलं तर 2 डिसिजनला चॅलेंज केलं गेलं परंतु योग्य तो डिसिजन पंचांचा जो मात्र दिला तोच योग्य ठरला गेला. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न हुक केलं होतं परंतु क्षेत्ररक्षक देखील 2-2 बॉलचा पाठमोरा करत होते. 2 धावा इकवल्या जातील. 2 धावांपेक्षा जास्त मिळणार नाही आहे. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते आणि धावफलकावरती धावसंख्या 44 या आकड्यावर. MS11 चाफेवाडी संघाचे टीम ओनर भूषणदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या दादा आपलंही वेलकम या स्पर्धेमध्ये. आणि सन्माननीय जगन्नाथ गडगे सर या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. थँक्यू सो मच या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आजच्या दिवसाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेमध्ये. इक्वेशन आपण पाहिलं तर थोडा अवघड आणि खडतर प्रवास करताना जमाते खाटेकर या संघाला पाहतो कारण की 4 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. आत्तापर्यंत जर आपण टेनिस बॉल पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेट पाहिलं तर अजूनही असा कारनामा कोणी केला नाही. एखादा चमत्कार या ठिकाणी इथे नक्कीच करावा लागेल परंतु खऱ्या अर्थाने असा चमत्कार अद्यापपर्यंत पाहायला मिळाला नाही कारण की 3 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. इक्वेशन असेल धावफलकावरती 45 या आकड्यावर. वामनदादा भोईर यांचं देखील शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. या दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. टिपला जाईल विकेटचं पतन. आता मात्र हा सामना सोडलाय की काय म्हणजेच खाटेकर या संघाने चांगला इथे नक्कीच खेळ जरूर राहिला होता. चांगला प्रयत्न देखील केले होते पण झालं नाहीये. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. धावफलकावरती 45 धावा. 81 धावांचा पाठलाग करताना नक्कीच स्ट्रगल करताना जो मात्र आयुष 11 खाटेकर या संघाला या मॅच मध्ये पाहिलं. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 5 मध्ये पराग या गोलंदाजाला देखील पाहतोय. फुल टॉस बॉल होता. बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. हवं तसं कनेक्शन नाही आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न आता मॅच मध्ये आपण इक्वेशन पाहिलं तर नक्की भरपूर धावांचा असेल परंतु आता एक बॉल शेवटचा बॉल इथे अमांतर फेस केला नाही तर नक्कीच पुढील सामन्यात इथे दाखल होऊ शकतात. यावेळेस बॅकफूटवर उडवायचा प्रयत्न परंतु इथे पाहिलं तर वॅकंड एरियामध्ये बॉल पडला निर्जल स्थळी आणि या अनुषंगाने नक्कीच इथे एक दमदार विजय प्रस्थापित करताना साई स्पोर्ट्स सरगाव या संघाला पाहतो. या मॅचमध्ये हार्ड अँड टफ लक म्हणजे आयुष 11 खाटेकर संघ तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला आणि दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नीय स्वागत. भगवा चषकाच्या वतीने सुनील माळी आणि नकुल बांडे यांच्या वतीने शेक हँड करा मित्रांनो. शेक हँड कंपल्सरी राहील. अगदी शिस्तप्रिय स्पर्धा मुरबाड तालुक्यासाठी एक परभणी म्हणजे भगवा चषक 2026 आणि 31व्या पर्वामध्ये एक दमदार आयोजन दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं आपण पाहतोय. चला
शेक हँड करा आणि मैदानाचा ताबा सोडा, सर्वांना विनंती असेल. आणि मैदानामध्ये एंटर होताना आपण आदर्श 11 धानोली या संघाला पाहतोय. पुढील मॅचला सुरुवात होईल. कॉम्बॉस मध्ये थोडंसं परिवर्तन करूया. तिथे सोडले जातील व्हॉइस ऑफ जुन्नर म्हणजेच आमचे साथी समालोचक मित्र निखिलजी ठोंबरे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. भगवा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 आजचा दिवस क्रमांक 1 आणि 1 मधील पुढील मॅच म्हणजेच चाफेवाडी त्यांच्या बी पक्ष दानिवली. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. नो डाऊट ज्याने खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना